बघा वेस्टर्न शेअर डिफरन्शियल पुली ब्लॉक मध्ये बघा दोन व्हेलॉसिटीचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. बघा या ठिकाणी अ वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक इज यूज टू लिफ्ट अ लोड ऑफ 8 किलो न्यूटन. बघा तुम्हाला गिवन मध्ये बघायला गेलं तर लोड तुम्हाला दिला आहे 8 किलो न्यूटन म्हणजे 8000 न्यूटन. द डायमीटर ऑफ पुली आर 26 सेंटीमीटर and 24 सेंटीमीटर. बघा एक कॅपिटल डी 26 सेंटीमीटर, एक बिगर चा डायमीटर दिलाय आणि एक स्मॉलर चा 24 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द एफर्ट. बघा तुम्हाला एफर्ट काढायचा आहे. त्यानंतर इफिशियन्सी तुम्हाला दिलेली आहे ती 45. बघा त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला डायमीटर दिला असल्यामुळे पहिला फॉर्म्युला आपण करू. बघा 2 into d upon d minus small d. बघा 2 into capital D 26 divided by 26 minus small d 24. बघा इथे कॅल्क्युलेशन 2 into 26 52 divided by 2 52 divided by 2 म्हणजे 26. बघा व्हेलॉसिटी रेशो जो आहे तो किती निघाला इथे 26. त्यानंतर बघा तुम्हाला एफर्ट काढायचा आहे. लक्षात घ्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस अपॉन VR into 100. बघा इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हांटेजेसचा फॉर्म्युला लोड अपॉन एफर्ट अपॉन VR into 100. बघा स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. N इज इक्वल टू W. बघा हा डिनोमिनेटर हा डिनोमिनेटर हे दोन्ही डिनोमिनेटरला घ्या P into velocity ratio into 100. आलं लक्षात. बघा तुम्हाला काय करायचं आहे एफर्ट. म्हणून एफर्ट काय करू आपण एफर्ट ह्या साइडला घेऊ. एफर्ट इज इक्वल टू लोड अपॉन इफिशियन्सी into velocity ratio into 100. बघा अशा पद्धतीने फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय केला. एफर्ट इज इक्वल टू बघा लोड आहे आपल्याकडे 8000 डिवाइड बाय इफिशियन्सी 45 into velocity ratio 26 into 100. बघा एफर्ट 8000 डिवाइड बाय 45 into 26 into 100. बघा जो एफर्ट आपल्याकडे आहे 683.76 न्यूटन. बघा अशा पद्धतीने हा जो आहे आपण इथे एफर्ट फाइंड आउट केला. नेक्स्ट एग्जांपल इन अ वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक नंबर ऑफ कॉक ऑन अ बिगर पुली इज 16. बघा गिवन मध्ये नंबर ऑफ कॉक पहिला तुम्हाला नंबर ऑफ कॉक दिला T1 किती तो आपल्याकडे 16. दुसरा बघा T2 किती तो अँड ऑन स्मॉलर पुलीचा कॉक जो आहे तो आहे 15 अँड द एफर्ट ऑफ 600 न्यूटन. बघा तुम्हाला काय दिला इथे एफर्ट आहे एफर्ट 600 P 600 न्यूटन जस्ट द लोड ऑफ 15 किलो न्यूटन. बघा लोड दिला आहे 15 किलो न्यूटन. 15 किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा into 1000 म्हणजे 15000 न्यूटन. फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन. बघा आपल्याला इफिशियन्सी फाइंड आउट करायची. तर बघा सगळ्यात पहिले आपण व्हेलॉसिटी रेशो फाइंड आउट करून घेऊ. व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू बघा T1 T2 दिला असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू. व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 2T1 अपॉन T1 मायनस T2. बघा 2 into T1 ची व्हॅल्यू 16 मायनस T2 ची व्हॅल्यू 15. बघा 2 into 16 32 अपॉन 1 म्हणजे व्हेलॉसिटी रेशो 32. आलं लक्षात. व्हेलॉसिटी रेशो फाइंड आउट झाल्यानंतर तुम्हाला इफिशियन्सी काढायची. मग इफिशियन्सी काढण्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस काढणे गरजेचं आहे. मेकॅनिकल ऍडव्हांटेजचा फॉर्म्युला आहे लोड अपॉन एफर्ट. बघा लोड तुम्हाला दिलाय 15000 डिवाइड बाय P तुम्हाला दिलाय 600. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस 15000 डिवाइड बाय 600 25
मग हा आला मेकॅनिकल ऍडव्हान्टेजेस. लक्षात घ्या, आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेजेस अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. बघा मेकॅनिकल ऍडव्हान्टेजेस 25, व्हेलॉसिटी रेशो 32 इंटू 100. बघा इफिशियन्सी 25 अपॉन 32 इंटू 100 म्हणजे इफिशियन्सी आपल्याकडे आहे 78.125%. बघा अशा पद्धतीने हा टॉपिक वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे.